तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुलुंड दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत आणि जखमींचा उपचार राज्य सरकार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली। तर स्लॅब कोसळण्याच्या गंभीर घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी पाहणी केली आणि कोसळलेला स्लॅब कालच बसवण्यात आला होता अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली। त्यामुळे या प्रकरणात कंत्राटदाराचा निष्काळजीपणा दिसतोय असंही महापौर रितू तावडेंनी म्हटलं। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। तर मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना प्रकरणी MMRDA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। मृतांच्या नातेवाईकांना MMRDAच्या भरपाई धोरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल आणि जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च पूर्णपणे MMRDA करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या मुलुंडमधील LBS रोडवरील मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। यात रिक्षा चालकाला आपला जीव गमवावा लागला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सुरक्षा व्यवस्थेवरनं टीका केली। याआधी मेट्रो लाईन 3च्या मार्गावर भिंत कोसळण्याची आणि नव्याने सुरू झालेल्या टप्प्यात पावसाचं पाणी साचण्याची घटना घडली होती। सततच्या घटना घडतात, मात्र कंत्राटदारांवर कारवाई न होता त्यांना आणखी निविदा दिल्या जात आहेत। मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार आणि बाईक उघड्या खड्ड्यात पडणं या गोष्टी लाजिरवाण्या आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।